राज्यात सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं दिसते। खरं म्हणजे आवादा या पवन ऊर्जा कंपनीत हप्ते मागायला गेलेल्या काही समजकंटक लोकांमुळे सरपंच देशमुख यांचं हत्याकांड घडून आलं आणि त्यानंतर घडलेला सगळा इतिहास तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे। कधी काळी प्रचंड लोड शेडिंगचा भार पेलणारा आपलं राज्य आज पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती करून इतर राज्यांना वीज निर्यात करते। आज मितीला विचार केला तर महाराष्ट्र हे पवन ऊर्जा निर्मितीत देशभरात आघाडीवर असलेलं राज्य आहे आणि याच पवन ऊर्जेमुळे आज आपले राज्य नावारूपास देखील आलेले। कधी काळी इतर राज्यांकडून वीज आयात करणारं आपलं राज्य विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालं ते पवन ऊर्जेमुळेच। मग मध्यंतरी असं काय घडलं की राज्यात मोठ्या संख्येने पवन चक्क्या वाढल्या? या मागची इनसाइड स्टोरी काय हेच आता आपण याच्या व्हिडिओमधून जाणून घेऊ। नमस्कार, मी शिवानी लकडे, आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। पवन ऊर्जेच्या निर्मितीच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असण्याची आणि राज्यात मोठ्या संख्येने पवन चक्क्या असण्याची स्टोरी खरं तर खूपच इंटरेस्टिंग आहे। साताऱ्यातल्या पाटण विधानसभा मतदारसंघाचे विक्रमसिंह पाटणकर नावाचे एक आमदार होते। सहजा शहरातून गावी फोन करताना लोक पावसा पाण्याच्या बातम्या विचारतात, पण हे आमदार मात्र मुंबईतून घरी फोन केला की वारा कसा आहे असं विचारायचे। हे गमतीने सांगितलं जायचं कारण या पाटणकरांनी शरद पवार यांच्या सांगण्यावरून ट्रायल अँड एरर बेसिसवर त्यांच्या मालकीच्या डोंगरावर पवन ऊर्जेचे 4 पंखे बसवून घेतले होते आणि त्यातून वर्षाकाठी तब्बल 4 कोटी रुपयाची वीज निर्मिती होत होती। तर एकदा झालं असं की शरद पवार हे मुख्यमंत्री असताना पाटणकरांकडे मुक्कामाला होते। पाटणकरांच्या बंगल्यासमोरच एक मोठा डोंगर होता, त्याची मालकी देखील पाटणकर यांच्याकडेच आहे। सहज म्हणून पवार म्हटले की उद्या आपण या डोंगरावरच जाऊया। सकाळी ते जेव्हा हेलिकॉप्टरने त्या डोंगरावर पोहोचले त्यावेळी वाऱ्याच्या झोताने हेलिकॉप्टर हेलकावे खाऊ लागलं। त्यावेळी पवारांनी पाटणकरांना सांगितलं की इथं पवन चक्क्या बसवल्या तर मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होऊ शकते। पाटणकरांनी देखील पवारांची आज्ञा शिरसावद्य मांडली आणि जर्मनीतून काही लोकांना बोलावून त्या ठिकाणच्या वेलोसिटीचा आणि वाऱ्याचा वेगाचा अभ्यास करून 4 पवन चक्क्या उभारून घेतल्या। फक्त त्या 4च पवन चक्क्यातून वर्षाकाठी 1 मेगावॉट वीज निर्मिती होत होती आणि त्या काळी 1 वॅटची वीज निर्मितीचा खर्च होता 5 कोटी रुपये आणि पवन चक्क्या उभारल्या त्या 4 कोटी रुपयात। त्यामुळे हा एक प्रयोग यशस्वी झाला होता। असंच शरद पवार हे एकदा गुजरात दौऱ्यावर सुद्धा होते। त्यावेळी एक कुटुंब त्यांना भेटायला आलं। त्यांच्याकडे पैसे होते, ते त्यांना कुठेतरी गुंतवायचे होते। पवारांनी त्यांना पवन चक्क्यांच्या उद्योगात गुंतवायला सांगितलं आणि पाहिजे ती सगळी सर्वतोपरी मदत करण्याचा शब्द सुद्धा त्यांनी दिला। त्या कुटुंबाने तो सल्ला ऐकला आणि पवन चक्क्यांच्या व्यवसायात पैसा गुंतवायला सुरुवात केली। यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाकडून बऱ्याच ठिकाणी जागा उपलब्ध सुद्धा करून द्यायला मदत केली गेली। सातारा, पाटण, पाचगणी, मराठवाडा, धुळे, नंदुरबार असं करत करत अख्ख्या राज्यात, पुढे देशात आणि नंतर परदेशात ती कंपनी पोहोचली आणि जगातली दुसरी पवन ऊर्जेतून वीज निर्मिती करणारी कंपनी झाली। त्या कंपनीचे नाव सुझलॉन आणि त्या व्यवसायात उतरणारे त्या कंपनीचे मालक म्हणजे तुलसी तांती। याविषयी पवार आपल्या राजकीय आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती ग्रंथात म्हणतात की कायम चौकटी बाहेरचा विचार मनात भिनत ठेवला की विकासाची दालनं खुली होतात आणि विकास देखील सहज साध्य आणि शक्य होतो। आता एवढा प्रगल्भ राजकीय विचार ठेवणाऱ्या राज्यात आज आका किंवा आकाचे आकाच्या सांगण्यावरून खंडणी मागायला लोक जातात आणि प्रचंड वाईट हत्याकांड त्यातून घडतं ही शोकांतिका। कारण जिथं कधी काळी फुलं वेचली आज तिथं गौऱ्या वेचाव्या लागतायत। हेच महाराष्ट्राचं प्राक्तन आहे का हा एक गहन प्रश्न आहे। सध्या आपण इथेच थांबतोय। एकंदरीत ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र।